नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये अप्पीच्या निवासस्थानी सर्व जमले असतात. अप्पी अर्जुनमध्ये डिवॉर्स पेपर कोणी पाठवले यावरून संभाषण होत असते. तेवढ्यात रुपाली मधात बोलते, मी पाठवले डिवॉर्स पेपर. हे ऐकून सर्व मंडळी शॉकच होतात. हे ऐकून अर्जुन बोलतो, वहिनी तुम्ही? रुपाली बोलते, हो. मग सर्व विचारतात, का केलं तू हे रुपाली? रुपाली बोलते, मला अपर्णाला भाऊजीला जवळ येऊ द्यायचं नव्हतं आणि मला अपर्णा पुणेमध्ये तुमच्यासाठी आली आहे हे कळलं होतं आणि मला तुमचं लग्न आर्याशी लावून द्यायचं होतं, म्हणून मी हे केलं. रुपालीचा हा माज पाहून स्वप्नील तिच्यावर चिडतो. काय केलं रुपाली हे तू मला माझी बायको म्हणून घ्यायची बी लाज वाटत आहे. अर्जुन बोलतो, वहिनी तुम्ही या थराला जाल मला वाटलं नव्हतं. मला हे माहीत नव्हतं की तुम्ही असं कराल म्हणून. तर अर्जुन अमोलच्या बड्डेच्या दिवशीचं अप्पीला कसं हाकलून लावलं हे सर्वांना सांगतो. हे ऐकून स्वप्नील कदम अर्जुन रुपालीवर खूप चिडतात. रुपालीचा सर्वांना राग येतो. अर्जुनला पूर्ण कळलं असतं की अप्पी पुण्यात फक्त माझ्यासाठी आली होती, म्हणून अप्पी मला एकत्र राहू असं म्हणत होती. हे अप्पी अर्जुनचं संभाषण सुरू असताना आर्या मधात बोलते, तुमचे जे झालं ते झालं. तुझी माझ्यासोबत सगाई झाली आहे अर्जुन. तुझं यावर काय बोलणं आहे? तर अर्जुन काही नाही असं बोलतो. मग अप्पी अर्जुन एकमेकाबद्दल बोलत असतात. हे आर्याला पाहवत नाही, तर ती डायरेक्ट अमोलला आवाज द्यायला लागत असते. अमोल बाहेर येतो आणि आर्या त्याला डायरेक्ट बोलते, अर्जुन आणि माझं लग्न होणार आहे. मी तुझी आई होणार आहे. तुला आमच्यासोबत राहायचं आहे. आता अर्जुन तुला इथे भेटायला येणार नाही. एवढ्याशा लहान जीवाला ही आर्या असं बोलून राहिली आहे, ते त्याच्या मनाचा सुद्धा विचार करत नाही. तर अमोल तोंड पाडतो आणि मग बोलतो, तुमचं लग्न तर झालं नाही आहे ना? लग्नानंतर बाबा इथे येणार नाही ना? आता तर बाबा इथे येऊ शकतात ना? लग्नानंतर बाबा आमच्याजवळ नाही आले तरी चालेल, पण आता माझे बाबा इथे येऊ शकतात ना? मग अमोल अर्जुन जवळ येतो आणि बोलतो, बाबा तुम्ही आमच्यासोबत काही दिवस राहाल का? हे ऐकून अर्जुनच्या डोळ्यात पाणी येते की अमोल किती समजदारीच्या गोष्टी करत आहे, किती छान गोष्टी करत आहे. हा, एवढं 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 समजदार आणि एवढ्या मोठ्या माणसासारख्या गोष्टी करताय तर अर्जुनला अभिमान वाटतो. कदमांना पण छान वाटते, कदमांना खूप अभिमान वाटतो. तर अर्जुन बोलतो, ठीक आहे, आता अमोल जे म्हणेल तेच होईल. अमोलची इच्छा आहे ना मी इथे राहायचं, तर मी इथेच राहील आणि आता आम्ही सगळे इथेच राहणार. हे ऐकून आर्याचा प्लॅन पूर्ण फेल होतो. आर्या तोंडावर पडली असते, म्हणून आर्या आणि आर्याची आई तिथून निघून जाते. मग स्वप्नील रुपालीला बोलतो, तुझ्यासोबत मला राहायचं नाही आहे, तू निघून जा इथून माझ्या आयुष्यातून. मला तू पाहिजे नाही. तर अपर्णा मदत बोलते, सर असं नको करा. मला मान्य आहे त्या चुकल्या आहेत. त्यांना मी नको आहेत, मला मान्य आहे. पण एवढी मोठी सजा त्यांना द्या नको. त्यांना माफ करा. हे ऐकून स्वप्नील बोलतो, बघ अपर्णा किती समजदार आहे. तुझं एवढं करून सुद्धा ती तुला माफ कर बोलती आहे. काही शिक तिच्याकडून. असं बोलत असताना इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.